गोदरीची मला इथे न्याय नाही मिळाला, मोर अन्याय झाला. कालची इथे बसले पण पेसायली म्हणतो की इथे न्याय मिळणार नाही, तुम्हाला इथे भेटणार नाही, तुम्ही जे असेल ते करू शकता. ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे एका महिलेवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणात सुरुवातीला गुन्हा दाखल करून घेत नसल्याचा आरोप संबंधित महिलेने केलाय. त्यानंतर महिलेने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. या पोस्ट नंतर फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते. या घटनेच्या चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी फत्तेपूर पोलीस स्टेशनला दाखल झाले असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते आणि तपासात काय निष्पन्न होतं याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. कधी 12 महिने हे करत जाय, काही नवड्याला मारायला पाहिजे, काही करून जाय, काही पोरायला मारायला पाहिजे, जसं बा सांगशील बा म्हणून घरी पिस्तूल काही पिस्तूल दावत जाय. दादा तो पिस्तूल दाखव का नुसता का लावत होता? डायरेक्ट लाव येतो. जसं बा घरच्या आईला कधी सांगलं तू ना तर मग तुले मारून टाकीन, त्यांना नवऱ्याने मारीन, काही पोरायला मारायला लावी. ताई किती वेळा हा प्रसंग घडला? जसं 12 महिन्यापासून चालू होते, 12 महिन्यापासून जा बी आला तसाच करे दादा तो. त्यांनी तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता का? हा व्हिडिओ काढला होते त्यानं, मग तो व्हिडिओ दावत जाई, प्रत्येक बारीला आला की व्हिडिओ दाई तो. जसं बाई तुला जर मला नाही जसं गेलं तर मग व्हिडिओ व्हायला करी. बरं, आणि तुम्ही ते तक्रार द्यायला कधी आले होते? आज तिसरा दिवस निघला दादा म्हणली. तिसरा दिवस पोलिसांनी तुमची तक्रार घेतली नाही? घेतली नाही सराईनं, मग पोलिसांना मारलं तर मानवऱ्याने मारलं ते साईनं. कोण मारलं? साहेबाईनं. कशाबद्दल? आरोपी म्हणजे साहेबांनी तुम्हालाच मारहाण केली, आरोपींना न पकडता तुम्हाला मारहाण केली आणि तुमचा गुन्हा दाखल केलेला नाही? काल तुमचा गुन्हा दाखल झालेला नाही, मग आज केव्हा गुन्हा दाखल झाला? आज केव्हापासून आले तुम्ही? सकाळचे आलेले. गुन्हा दाखल झाला का? आता तुम्ही आले म्हणून घेतला ते आता झाला. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अंगावर पेट्रोल टाकून घेतलं होतं म्हणून तुम्हाला त्यांनी मारहाण केली. आता ते 40-50 लोक आले ते मध्ये मारा करतो. मग कोणाचे? ते यायचे नातेवाईक ते तुमची तक्रार घेत नव्हते म्हणून तुम्ही अंगावर पेट्रोल घेतलं होतं का? त्याच्यामुळे येता बरोबर मारायला लागल्या दादा ते विचारपूस काहीच करला नाही. नेलं राजा हे काय हे पा हे वैल ते डोकं कुठे मागून हे पुढं तोंड सुजेली मागून विचारपूस काहीच नाही करला. डायरेक्ट मारहाण केली? डायरेक्ट मारहाण करली. डायरेक्ट रूम मध्ये मारहाण तुम्हाला कोणी केली होती? साहेबानं PI साहेबाने. त्यांचं नाव माहिती तुम्हाला? त्याचं म्हणणं होतं की बा आवड्या जणांची नावं टाकू नको गाडी, की एका जणाचं ते पहिल्यांदा 4चे घेतले, मग लगेच 2 कट करत. कधी घेतले 4 लोकांचे नाव? काल ते मग त्याच्यात म्हणत की 2 कमी कर, मग अजून म्हणत 1 कमी कर. 2 कमी कर कशाबद्दल? वा कानू ते करत मग ते आमच्यावर दबाव आणतलं. काय तर पैसे घ्या म्हणजे सरकार. कोणी म्हटलं होतं पैसे घ्या? त्याचे नातेवाईक होते, त्याचे चालू होते आणि ते पैसेवाले माणसं पुढे आम गरीब लोक आहे. काय प्रकार घडला आणि आपण या ठिकाणी केव्हा आले? आम्ही सकाळी 11च्या सुमारास आलेलो असताना इथे पहिले तर रात्रीची गोष्ट सांगते तुम्हाला. रात्री पीडित महिला जे रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत इथे थांबलेली होती. आम्हाला इथून कॉल आले की अशी महिला आहे, तिच्यावर सामूहिक अत्याचार झालेला आहे, बलात्कार झालेला आहे, तुम्ही काहीतरी करू शकता का आमच्यासाठी? कारण की इथले जे लोक आहे PI साहेब वगैरे ते दबाव टाकताय, माझ्या नवऱ्याला मारहाण करताय अशी आम्हाला माहिती आल्याच्या नंतर आम्ही API साहेबाला कॉल केला मी स्वतः. आणि मी सरांना माझा परिचय देत असताना किंवा ते पीडिताची माहिती विचारत असताना सरांना लगेच कॉल कट केला. सरांनी कॉल कट केल्याच्या नंतर मी परत कॉल केला, सरांनी रिसिव्ह केला नाही. 2-3 वेळा कॉल केली मी, सरांनी कॉल रिसिव्ह केला नाही. आपण कोणत्या सरांना कॉल केला होता? जाधव, अंकुश जाधव API इथले फत्तेपूरचे. नंतर आपले DSP साहेब काय रोम साहेब त्यांना सुद्धा कॉल केला. त्यांना सांगितले की मॅडम आम्ही तक्रार दाखल करून घेतो. तरी सुद्धा सकाळपर्यंत त्यांना त्या पीडित महिलावर समजा इथं मानसिक टॉर्चर केलं, तिच्या नवऱ्याला मारहाण केली,
आणि म्हणजे उलट जे पीडित आहेत त्यांना जास्त त्रास दिला गेला. आणि मग आदिवासी लोकांवर जर असं अत्याचार करत असतील तर तिथं आमची संघटना भक्कम उभी असते कधी पण. आणि आम्ही त्या घटनेची माहिती घेण्यासाठी आणि त्या गुन्हेगारावर तक्रार दाखल झाली पाहिजे याच्यासाठी पूर्ण संघटनेचे लोक इथं आलो. आणि परत आल्याच्या नंतर साहेबाला विचारपूस केली तेव्हा त्यांनी सकाळपासून 2 ते 3 तास फक्त आमचा PC खराब झाला असं बहाणे सांगू इतका वेळ लावला की काही एक वाक्य सांगितलं तर दुसरं वाक्य टाईप करायचं, परत असं नाही म्हणून असं कन्फ्यूज करत म्हणजे त्या बाईचा माइंडसेट जो आहे तो बदलवण्याचा प्रयत्न केला. सगळं झाल्याच्या नंतर पुन्हा टाईप केल्याच्या नंतर सुद्धा त्यांना लाईट गेली असं बहाणे सांगत या म्हणजे तक्रारीला डावलण्याचा प्रयत्न केला. ह्या तक्रार डावलण्याचा प्रयत्न करत असताना सगळे आदिवासी समाज एकत्र आला आणि सर्व आदिवासी संघटनेने एकजूट दाखवल्याच्या नंतर DYSP साहेब इथं आले. त्याच्यानंतर इथं तक्रार दाखल झालेली आहे. जे PI साहेब आहे इथले त्या PI साहेबांनी पण खुर्चीवरून उठून गेले, आमच्यावर पण जोरात आवाज केला, त्या बाईला सुद्धा जोरात बोलले आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा म्हणजे तुच्छ भाषेत एकदम अशी भाषा वापरत होती जसं काही त्या आरोपी आहेत ते पीडित असले तरी पण त्यांना आरोपीसारखी ट्रीट दिली गेली. आणि माझं असं म्हणणं आहे जे असे PI साहेबासारखे जर अधिकारी असतील तर आदिवासी जाती जमातीच्या लोकांना किंवा SC/STच्या लोकांसाठी म्हणजे हे पोलीस स्टेशन एक नर्क म्हणायला बी कमी आपल्याला आहे. कारण की हे इथं आपण कशासाठी येतो की हे लोक आपले रक्षक आहे म्हणून. आणि हे लोक जर आपल्या सोबत भक्षक सारखे वागत असतील तर इथं येण्याचा काहीच आपल्याला हे नाहीये. मग आपल्याला कसं आदिवासी दणका कसा असतो तो दाखवावा लागेल, एक तीर एक कमान हेच दाखवावं लागेल. तेव्हा मग आपल्याला यांना समजेल की नाही आदिवासी लोकांचा आपण म्हणजे जे अत्याचार अन्याय करतोय आपण जे यांच्यासोबत वागतोय हे जे मोठ्या नेत्यांचं ऐकून आपल्यासारख्या लोकांवर अत्याचार करताय हे कुठेतरी थांबलं पाहिजे. बरं ताई, गुन्हा केव्हा दाखल झाला? गुन्हा आत्ता झालाय 4 वाजता दाखल. आम्ही सकाळी 11 वाजतापासून आलेलो तरी सुद्धा इथं गुन्हा 4 वाजता दाखल होतो. म्हणजे आमच्यासारखे जसं समाजासाठी कार्य करणारे लोक किंवा आवाज उठवणारे लोक आलेले असताना सुद्धा हे 4 वाजेपर्यंत जर डावलाडावल करतायत तक्रार दाखल करण्यासाठी तर मग हे आपले जे अशिक्षित लोक आहे त्यांना म्हणजे कायद्याचं ज्ञान नाहीये अशा लोकांना ते तर उभं बी करत नाही डायरेक्ट. आम्ही पाहिलेलं आमचा एक प्रश्न असा आहे की ज्या पीडितेच्या पतीला जे काल मारहाण केली तर त्याच्याबद्दल काही तक्रार दाखल केली का इथे? नाही, PI साहेबांना काहीच तक्रार दाखल केलेली नाही. म्हणजे आता ते त्यांच्यावर आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावर आता तक्रार दाखल करू. ओके. आणि तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आमची पुढची भूमिका अशी राहणार आहे जर यांना कठोर शिक्षा नाही दिली त्या लोकांना किंवा फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा नाही दिली, जे योग्य ती कारवाई नाही केली तर आम्ही पुढचं म्हणजे असा पाऊल उचलणार आहे की आम्ही डायरेक्ट आंदोलन सुद्धा करू. त्यांना न्याय मिळाला पाहिजे बस. आज पीडिताच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू आहे आणि ते पुढे योग्य ती कारवाई करून तपासाअंती जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.